हेलो तपन जी, बिहार को सपोर्ट करते हैं लेकिन वो हार रहे यार। जीता हो क्या? इधर आओ, तुम उनको चीयर करो। हाँ ठीक है। क्रीडा रसिकांच्या मॅचसाठी सुरू असलेले सामने समाप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारे सामने चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली। चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली। होती आरती आहे आता चाल बघितलं जेवण झालं बाहेर चक्कर मारलं राजस्थान विरुद्ध तमिळनाडू क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू असलेला सामना राजस्थान 25, तमिळनाडू 24। वैभव सर तेरह 26 दिल्ली दिल्ली सोनीपत हरियाणा इधर कौन सा उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस राहील आणि उद्या या स्पर्धेचा एक विशेष बाब अशी राहील
की राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आणि अहमदनगरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपल्या देशभरातून जवळपास 35 ते 36 अर्जुन पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, ध्यानचंद पुरस्कार विजेते अशा मोठ्या खेळाडूंचा सन्मान तुमच्या वतीने, अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि श्री शशिकांतजी गाडे यांच्या लीडरशिपमध्ये उद्या करण्यात येणार आहे. आणि उद्या या स्पर्धेचा भातफेरीचा दिवस राहील आणि उद्यापासून स्पर्धेची भातफेरी सुरू होणार, याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि या स्पर्धेचा विषय असा आहे की या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून आपल्या देशाचा संघ निवडला जाईल, म्हणजे इंडिया टीमचं सिलेक्शन या स्पर्धेतून होणार आहे. आणि त्याचे जे सिलेक्टर्स आहेत श्री रणधीर सिंग, स्वतः एक अर्जुन अवॉर्डी आहे आणि ख्यातनाम कबड्डी खेळाडू, त्याचबरोबर श्री अशोक शिंदे आपल्या महाराष्ट्राचे पुणे जिल्ह्यातून त्यांनी प्रतिनिधित्व केले, अर्जुन पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, ते असतील. आणि त्याचबरोबर मनप्रीत सिंग यांना ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये मनप्रीत यांना आपण एक एनर्जेटिक कोच म्हणून बघत असता, तेच मनप्रीत सिंग या इंडियन कबड्डी टीमची निवड करण्यासाठी निवड समिती सदस्य म्हणून इथे उपस्थित झालेले आहेत. तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि तिघांनाही सांगतो की अहमदकरांच्या साक्षीने, साईबाबांच्या साक्षीने आपण देशाला एक जबरदस्त ताकद दबंग टीम द्या आणि पुन्हा एकदा आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळालं पाहिजे अशी टीम तुम्ही निवडा. तुम्हाला शुभेच्छा. साखळीमध्ये कोणता संघ विजेता आणि उपविजेता होतो त्याच्यासाठी आज या क्रीडांगणावरती फाईट सुरू आहे. यानंतर होणारे सामने चंदीगड विरुद्ध कर्नाटक. चंदीगडमधून आपण भारतीय कबड्डी संघाचा संघनायक यांनी एशियन गेममध्ये आपल्याला नुकताच फ्रेश गोल्ड मेडल प्राप्त करून दिला, तो पवन शेरावत आणि विशाल भारद्वाज हे खेळत असताना दिसतील. कर्नाटक त्यांचा प्रतिस्पर्धी राहील. सर्व्हिसेस आणि पंजाब. सर्व्हिसेस संघातून सर्व्हिसेस संघातून सुरजीत हा एक ख्यातनाम मध्यरक्षक, याने सुद्धा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि ऑब्व्हियसली आपल्या भारताला गोल्ड मेडल प्राप्त करून देण्यामध्ये एक मोठी भूमिका बजावली. भारतीय सर्व्हिसेस संघातून तो खेळताना दिसला. इंडियन रेल्वेमधून परवेश कुमार, सुनील कुमार हे ख्यातनाम कबड्डी खेळाडू, यांनी भारताचं प्रतिनिधित्व एशियन गेममध्ये केलं, ते खेळताना दिसतील. आणि तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी महाराष्ट्र संघातून आकाश शिंदे आणि असलम इनामदार हे एशियन गोल्ड मेडलिस्ट खेळत असताना दिसतील. महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब आणि चंदीगड विरुद्ध कर्नाटक. दोन कॅमेरा वाला होता ना. गुलाबी होता. सभी खिलाड़ियों की जानकारी के लिए युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा. युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा. इस 78th सीनियर नेशनल कबड्डी चैंपियनशिप में
जो खिलाड़ी यंग अचीवर के रूप में आगे आएगा, दिखेगा, उसे युवा कबड्डी का कमाल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट 50,000 रुपए का इनाम दिया जाएगा। मैदान नंबर 2 पे तमिलनाडु वर्सेस राजस्थान। ये मैच काफी रोमांचकारी स्थिति में टेक्निकल रीजन से रुका था। 36 राजस्थान 27 दिल्ली, 36 राजस्थान 27 तमिलनाडु।
इकडे समोर मारने का खाली पाठी चंदीगड विरुद्ध कर्नाटक, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली. चालू सामने समाप्त झाल्यानंतर होणारे सामने महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, इंडियन रेल्वे विरुद्ध मध्य प्रदेश, सर्व्हिसेस विरुद्ध पंजाब, चंदीगड विरुद्ध कर्नाटक. कबड्डी रसिक हो, उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि अतिशय महत्वपूर्ण दिवस राहील. उद्या 5 पद्धतीचे सामने म्हणजे प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलचे सामने असतील. अतिशय महत्वाचा दिवस प्रत्येक संघासाठी, प्रत्येक राज्यासाठी असेल. लायझनिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारे आमचे सर्व यशस्वी व्हॉलेंटियर्स आपण बॅडमिंटन हॉलकडे चालायचं. त्याचबरोबर श्री मीनानाथ गांधी सर, श्री मानोजी भोसलेजी आणि श्री नवनाथ लोखंडेजी आपण त्यांना असिस्ट करायचं. लायझनिंग डिपार्टमेंटचे आमचे सर्व व्हॉलेंटियर्स बॅडमिंटन हॉलकडे चालायचं आहे. एक्झॅक्टली 8 वाजता आपल्याला 4थी मॅच सुरू करायची आहे. ही जबाबदारी तुमची आहे. चमकलास.
आपल्या आपल्या स्वतःचं आपण सांगतो. बोल. बोनस पॉईंट टू द रेडर. चांगलं झालं. विजेचा मिस्किन मॅच समाप्त झाल्यानंतर आपण एक छोटासा सत्कार घेणार आहोत. त्याची तयारी आपण करायची. विजेचा आलो. स्पॉन्सर मारायचे. सापडले. गंभीर बांधायची जो गंभीर आहे ना त्या कोणाला पाहिजे गुडी पर्यंत एक राऊंड इकडे चलत लांब अहमदनगर जिल्ह्याचे सर्व पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक असो अथवा प्रिंट मीडिया असो, या सर्वांचं योगदान ही कबड्डी स्पर्धा उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरलेली आहे. मी माननीय श्री शशिकांतजी गाडे साहेब यांच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांचे मनापासून आभार प्रकट करतो आणि त्याचबरोबर आमच्या कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्राचे कबड्डी असोसिएशन, अहमदनगर जिल्हा हौसे कबड्डी संघटना यांच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांना धन्यवाद प्रकट करू इच्छितो. बाहेर गेला गोवा तिकडचं बारीक केलं 26-49 आमच्या 26-49 हाँ 50-50 25-50 गोवा लीड कर रहा भैया Score 50-26 in favor of Goa. Goa के पास 24 points की लीड है. किती आला इथे पाहिजे बाबू
क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 70वी राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय श्री राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. श्री राम शिंदे साहेब, आपलं मनापासून स्वागत है। मैं सभी प्रांत के खिलाड़ियों को बताना चाहूंगा, आज यहाँ पे भूतपूर्व मंत्री तथा एमएलसी आदरणीय श्री राम शिंदे साहब यहाँ पे उपस्थित हैं। उनका मैं हार्दिक स्वागत करता हूँ। एमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट कबड्डी एसोसिएशन तथा अहमदनगर जिला कबड्डी फेडरेशन की ओर से मैं माजी मंत्री श्री राम शिंदे साहेब आपलं हार्दिक स्वागत करतो। माननीय मंत्री महोदयांच्या माहितीसाठी की अहमदनगर जिल्ह्याने कबड्डीमध्ये एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे। बऱ्याच वर्तमानपत्रातून लिहून यायचं की कबड्डीचे सामने वेळेवरती सुरू होत नसतात, क्रिकेटचं कंपॅरिझन कबड्डीला करायला लागले आणि श्री शशिकांत गाडे साहेब, योगीराज गाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी असा निश्चय केला की आपण मागच्या वर्षी राज्य जिंकलपत कबड्डी स्पर्धा वेळेवरती सुरू करून महाराष्ट्राला एक लेसन दिलं होतं की कबड्डीचे सामने वेळेवरती सुरू होतात आणि आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करून संपूर्ण देशाला आणि फॅनकोर्टच्या माध्यमाने जवळजवळ 60 देशामध्ये ही कबड्डी स्पर्धा प्रस्थापित केली जात आहे। त्या जगाला सुद्धा सांगून दिलेलं आहे कि कबड्डी के मैचेस भी एग्जैक्टली टाइम पे शुरू होते हैं और समाप्त होते हैं। ये बहुत ही अच्छा काम आपके अहमदनगर जिले ने किया है और अगुवाई की है माननीय श्री शशिकांत गाड़े साहब। श्री शशिकांत गाड़े साहब हिमसेल्फ वाइस प्रेसिडेंट है महाराष्ट्र स्टेट कबड्डी एसोसिएशन के और सेक्रेटरी अहमदनगर जिला कबड्डी एसोसिएशन के। श्री राम शिंदे साहेब, आपले मनापासून स्वागत आहे संघटन समितीच्या वतीने।